सारखं तोंड येतंय, पोट बिघडलं असेल म्हणून सारखी तुम्ही ट्रीटमेंट घेताय किंवा पोट साफ होत नाही तरी पण बरं वाटत नाहीये, काय कराल? लक्षात घ्या, मी डॉक्टर प्रियांका साखवळकर, मी मुखरोग निदान तज्ज्ञ आहे आणि तोंड येण्याचे पेशंट्स माझ्याकडे नेहमी असतात. किंवा असं म्हटलं तरी चालेल की माझी प्रॅक्टिस फक्त तोंडात येण्याचं निदान करणं हीच आहे. तर तोंड येण्याची अनेक कारणं असतात. कधीतरी पोटाच्या आजारामुळे तोंड न येणं शक्य आहे, पण त्याशिवाय तोंड न येण्याची अधिक बरीच कारणे आहेत आणि जी जास्त कॉमन आहे. जसं एखादा टोकदार दात ज्यांनी जिभेला घासू शकतो, गालाला घासू शकतो, त्यांनी तोंड येतं. किंवा तंबाखू खाणं, गुटखा खाणं, तोंडात कशाची ॲलर्जी, कुठला एखादा पदार्थ किंवा गरम खाल्ल्यामुळे भाजणं, असे तोंड येण्याचे अनेक प्रकार. त्याच्यामुळे फक्त तोंड येतंय वारंवार म्हणून मी पोटाची औषधं घेतो, हे काय बरोबर योग्य ट्रीटमेंट नाहीये. जर तुमचं तोंड वारंवार येत असेल आणि तुम्ही तज्ज्ञांना दाखवलं तरी पण बरं वाटत नसेल, तर अशा वेळेस तुम्ही मुखरोग निदान तज्ज्ञांचा नक्की सल्ला घ्या. कसं आहे, वारंवार तोंड येणं किंवा आलेलं तोंड बरं न होणं हे कॅन्सरचं सुद्धा एक लक्षण असू शकतं. आता कॅन्सर असायचे चान्सेस कमी असतात, पण त्याशिवाय तोंड येणं बरं न होण्याचं जास्त कॉमन कारण म्हणजे त्याचे योग्य निदान न होणं आणि त्याची योग्य ट्रीटमेंट न होणं. तर आपलं तोंड येतं याचा अर्थ आपलं पोट खराब आहे हा गैरसमज डोक्यातून काढून टाका. पोट खराब असेल तर पोटाच्या तज्ज्ञांकडे नक्की दाखवा, पण पोटाचा आणि तोंडाचा नेहमी संबंध असेलच असं नाही. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला तोंड येण्याची बाकी कारणं आणि बाकीच्या तोंडाच्या आजारांची पूर्ण माहिती मिळेल. लक्षात ठेवा, लवकर निदान हाच कॅन्सरपासून वाचण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. धन्यवाद.